महादेवाचे दर्शन तर आम्ही सकाळी घेणार आहे, पण मंदिराच्या आवारामध्ये महादेवांचे खूप म्हणजे महादेवांचे ते सगळेच अवतार दाखवण्यात आलेले आहेत। तर त्या मूर्त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर हे आहे मुख्य दरवाजा आत जाण्यासाठी, मंदिराच्या आत जाण्यासाठी मुख्य दरवाजा आहे हा। आता आपण आत जाऊया आणि एक एक मूर्ती बघूया महादेवाची। मंदिराच्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला गणपतीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते, जे आपलं स्वागत करते। आणि आता आपण आत जाण्याच्या मार्गाकडे बघूया। तर मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे। तुम्ही पाहू शकताय किती सुंदर पद्धतीने रेखीव नक्षी काम करण्यात आलेलं आहे। प्रत्येक खांबावरती जर मी तुम्हाला दाखवत बसते तर खरं माझी पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस जाईल, पण खरं फार सुंदर वाटतंय। प्रत्यक्षात मी पहिल्यांदा हा अनुभव घेतेय मंदिराचा, तर तृप्त वाटतंय। म्हणजे स्वर्ग जर असावा तर फक्त मला वाटते हेच आहे स्वर्ग। मंदिराच्या समोर शिप्रा नदी आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये। ह्याचा इतिहास देखील खूप चांगला आहे, आपण हवं तर त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करूया। मंदिर परिसरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात हॉटेल्स पाहायला मिळतात प्रायव्हेट, त्याचबरोबर स्वस्तात मस्त इथे श्री महाकालेश्वर भक्त निवास देखील आहे। तिथे 800 ते 2000 पर्यंत आपल्याला रूम्स अवेलेबल असतात। तर आता आपण पुढे आलो आहोत, तर हे आहे मुख्य दरवाजा। ह्यातनं आपण आत जाऊन दर्शन घेत असतो महादेवाचे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी सर्वात पहिलं रत्न जे निघालं होतं ते म्हणजे विष, ते विष म्हणजे हलाहल। तर एकच यातनं आपल्याला तात्पर्य पाहायला मिळतं की कुठलीही चांगली गोष्ट करत असताना सर्वात पहिला आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात। ते वाईट विचार जर आपण परमेश्वराला अर्पण केले तर सगळ्याच गोष्टी चांगले होतात। म्हणजे शेवट हा अमृत सारखाच होतो, जसा की 14वा रत्न हा अमृतच होता। तर हे तात्पर्य ह्यातनं आपण पाहू शकतो। असे अनेक इतिहास आपल्याला ह्या मूर्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आता मी तुम्हाला खंडोबाची मूर्ती दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकताय किती सुंदर बनवण्यात आलेली आहे आणि भारी वाटते खरं बघून हे सगळं। चला थोडं पुढे जाऊया आणि पाहूया, असे बरेचसे आपल्याला सुंदर सुंदर मूर्ती पाहायला मिळणार आहे। या मूर्तीला पाहून मला तर काही सांगायला लागणारच नाही। तुम्ही पाहू शकताय खाली रावण आहे आणि रावणाने त्याच्या डोक्यावरती उचललेला पर्वत म्हणजे कैलास पर्वत आहे, आणि ते जेव्हा जात होता श्रीलंकाला त्यांना घेऊन त्यावेळेचे हे दृश्य असावं। तर तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला आणि काय इतिहास वाटतोय ह्या पाठीमागचा ते देखील सांगा। चंद्र आपल्या डोक्यावरती विराजमान करत असताना ही जी मूर्ती तुम्ही पाहतायत, तर याच्या पाठीमागचा इतिहास खूपच सुंदर। ज्यावेळी महादेव देवी सतीबरोबर विवाह करण्यासाठी चालले होते त्यावेळेसची म्हणजे स्थिती दाखवण्यात आलेली आहे या मूर्तीच्या माध्यमातून। तर बँड बाजा वारा जसं असते आपल्या वेळी तसं त्यांच्या वेळी देखील या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकताय महादेव प्रजापती दक्ष यांचा वीरभद्रद्वारे त्यांच्या शरीरापासून त्यांचं जे शीर आहे ते वेगळं करताना दाखवण्यात आलेलं आहे। ह्याची देखील खूप सुंदर हिस्ट्री आहे। जर तुम्ही शिवपुराण पाहिलं तर तुम्ही नक्कीच तुम्हाला कळेल। हे बघताना जे मी बघितलं आहे ना शिवपुराणमध्ये मी जे वाचलं आहे, आणि ते आता हे बघताना खरंच खूप भारी वाटतंय। या ठिकाणी असलेल्या त्या सगळ्या मूर्त्यांच्या पाठीमागे एक सुंदरसा आणि भव्य असा इतिहास दडलेला आहे। तर हे सगळे इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला एक वेळा तरी शिवपुराणाचा अभ्यास करायलाच पाहिजे, आणि तो अभ्यास करणं फार काही अवघड नाही। युट्यूबवर किंवा तुम्ही पुस्तक वाचू शकता। प्रेग्नन्सीमध्ये मी शिवपुराण आणि विष्णुपुराण दोन्हीचा अभ्यास केला आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं एक वेळा नक्की करा। आणि ह्या मूर्ती खाली लिहिलेलं आहे की शिवद्वारा यम का संहार। तर आता हे काय माझ्या वाचनात आलेलं नाहीये म्हणून प्रॉपर इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती। आता यामध्ये तुम्ही श्री कालभैरव यांचं रूप पाहू शकताय। इथे आल्यानंतर आणि एक गोष्ट कळाली की मला असं वाटायचं की अर्जुन हेच सर्वात मोठे धनुर्धारी होते, परंतु इथे मला ज्यावेळेस हिस्ट्री कळाली की सर्वात मोठे धनुर्धारी म्हणजे महादेवच होते, कारण की त्रिपुरासुराचे ह्या 3 नगरी होत्या। तर 3 नगरी त्यांनी ह्या एका बाणाने भस्म केलेल्या, आणि या बाणाचं नाव आहे पिनाक। तर छान वाटलं बघा, आणि अशा बऱ्याचशा हिस्ट्री मला इथे आल्यानंतर कळाल्या, भारी वाटतंय। काय तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय सप्तऋषी दाखवण्यात आलेले आहेत। तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल, जर तुम्ही शिवपुराण पाहिलं असेल, शिवपुराणच्या हिस्ट्रीमध्ये सप्तऋषींचा केवढा मोठा म्हणजे सहयोग आहे या सगळ्या गोष्टीमध्ये। आणि खरंच एक वेळा तुम्ही शिवपुराण नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच कळेल, कारण सगळ्याच गोष्टी एका व्हिडिओमधनं दाखवणं खरंच फार अवघड जाते, परंतु एक वेळा शिवपुराण पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळतंय।
तर इथे सुंदर असे सप्तऋषी बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय बघा. वॉटर शो असतोय आणि खूप सुंदर महादेवाची मूर्ती देखील मध्यभागी आहे. पण वॉटर शो मला माहिती नाही का दाखवण्यात आलेला नसावा, परंतु जेव्हा केव्हा वॉटर शो असेल खरं लय भारी दिसत असेल. मंडळी, हे सगळं पाहत असताना ना मला खरंच स्वतःवरती प्राऊड फील होतंय की प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेस मी शिवपुराण वाचलं आणि स्वतः पाहिलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा मला आज फायदा झाला. आणि सगळ्या मूर्ती पाहत असताना ते समजून घेणं, वाचण्याच्या आधी त्याची हिस्ट्री मला समजत होती, ह्याचं मला खरंच फार कौतुक आहे. आणि मी आता वाटते की पुन्हा एकदा नव्याने शिवपुराण आपण वाचायला पाहिजे, ती उत्सुकता माझ्या मनामध्ये जागृत झालेली आहे. तर मंडळी, आतमध्ये फिरत असताना प्रत्येक भिंतीवरती सुंदर अशी हिस्ट्री पाहायला मिळते, जी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. केवढं सुंदर रेखीव काम करून त्यांनी पूर्ण हिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महादेवाचे ते सगळे अवतार दाखवण्यात आलेले आहे. या ठिकाणी आहे प्रजापती दक्ष. ज्यावेळी महादेवांनी त्यांना क्षमा केली होती त्यावेळेस प्रजापती दक्षांचा ज्यावेळेस शीर त्यांनी शरीरापासून वेगळा केला होता, तर त्यांना जे कोणी पहिला मिळेल प्राणी त्याचं शीर त्यांना, म्हणजे त्याचं डोकं त्यांना लावण्यात आलं होतं. तर हे आहे प्रजापती दक्ष. एकीकडे भिंतीवरती सगळा तो इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला सगळीकडे मूर्ती बनवून त्यांचा इतिहास दाखवलेला आहे. तर मी तुम्हाला दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेलच. फायनली रूमकडे जात असताना पुन्हा एक वेळा रबडी आणि गुलाबजामुन खाल्लं होतं आणि गर्दी प्रचंड होती. रात्रीचे वाजले ते 10:30 आणि सचिन जाणार होता भस्म आरतीला, म्हणून पटापट रबडी आणि गुलाबजामुन खाऊन आम्ही रूममध्ये गेलो आणि आराम केला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते, परंतु उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तुम्हाला घरपोच महाकालेश्वरांचं दर्शन घडवणार आहे.